पाय घसरला तर मी पडेल. सो महत्त्वाचा विषय, किल्ल्यावर बाटल्या आणल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या, तर यातलं काहीही किल्ल्यावरती टाकू नका. कृपया करून टाकू नका. ही बाटली जोपर्यंत भरलेली तोपर्यंत जड आहे, ही रिकामी झाली की हलकी होते. पण माणसांना मला कळत नाही, जड बाटली गड चढून वरती घेऊन येतात तेव्हा ती जड वाटत नाही, आणि ती मोकळी झाली की ती जड का होते तुम्हाला? हां, तर त्या बाटल्या आणि पिशव्या आपल्या आपण घेऊन जा, कारण गड स्वच्छ ठेवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. मी गणेश मस्के स्वागत करतो तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ गणेश. सह्याद्री हा समूह नाही फक्त पर्वत रांगांचा, ही भूमी आहे शौर्याची, स्वाभिमानाची आणि इतिहासाची. या डोंगरकड्यांनी अनेक राजवटींचा उदय आणि अस्त पाहिला, असंख्य युद्धांचा धुरळा अनुभवला आणि हजारो मावळ्यांच्या पावलांचे ठसे आपल्या अंगावर जपून ठेवले. याच सह्याद्रीच्या कुशीत लोहगडाच्या शेजारी समुद्र सपाटीपासून सुमारे 1084 मीटर उंच, म्हणजेच जवळपास 3556 फूट उंचीवर उभा आहे हा विसापूर किल्ला, जो एक्सप्लोअर करायला आज आपण निघालोय. चला, आणि त्यासाठीच आपण सकाळीच निघालो विसापूरच्या दिशेने. आता वेळ होती आपल्या गाडीच्या खुराकाची. आपल्या गाडीचा खुराक आपण वेळ चुकवतच नाही. मग तिच्या खुराकासाठी पंपावर आलो. म्हटलं आपलाही उरकून घ्यावा. मग काय, मस्तपैकी मेदोड्यावरती ताव मारला आणि थेट येऊन पोचलो एकविरा देवस्थान कारला येथे. आपल्याला जायचं होतं गडाकडे, त्यामुळे आई एकविरेचं दर्शन आपण इथूनच घेतलं आणि निघालो थेट गडाकडे. मात्र पुढे रस्ता बंद होता. मग काय, आपण शोधला पर्यायी रस्ता आणि निघालो त्या वाटेने पुढे. आपण जर पुण्याहून येणार असाल तर विसापूर किल्ल्याचे अंतर साधारण 65 किलोमीटर, आणि जर मुंबईहून येणार असाल तर 105 किलोमीटर असं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग वापरून आपण सहजपणे लोणावळ्यापर्यंत पोहोचता. आपण पुण्याहून निघालो होतो, त्यामुळे आपल्याला लोणावळ्यापर्यंत जाण्याची गरज पडली नाही. आपण पर्यायी मार्गाने आलो खरे, पण पर्यायी मार्ग जरा जास्तच खड्ड्यांचा होता. परंतु या खड्ड्यांना पार करत आपण येऊन पोहोचलो थेट गडाच्या पायथ्याशी. गडावर येण्याकरता तशा 3 वाटा आहेत. एक पाटण गावातून, दुसरी भाजी लेणीपासून, आणि तिसरी म्हणजे ज्या वाटेने आपण आज गड चढणार आहोत ती म्हणजे गायमुख खिंडीतून. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या आपल्या ट्रेकला. सध्या आपण ग्रँड विसावा हॉटेल पासून या ट्रेकची सुरुवात करतोय. गडाकडे जाणारा हा मार्ग गर्द झाडींना वेढलेला आहे. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यानं वेढलेला असतो. प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं, आणि जसजसा ट्रेक पुढे सरकतो तसतसं विसापूर किल्ल्याचे तट आणि उंच कडे आपल्याला खुणावं लागतात. हिरव्यागार डोंगर रांगा, मातीच्या पायवाटा आणि सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य आपली वाट पाहत आहे. या वाटेच्या मध्यावर आल्यानंतर सुरू होते ती नळीची वाट. ही वाट जरा थकवणारी आहे, कारण या वाटेवरचे दगडगोटे हे पार करत चढताना खरी कसरत होते. ही दगडगोट्यांची वाट पार केल्यानंतर आपण थेट येऊन पोहोचतो ते गडाच्या महादरवाजापाशी, जो की आता पूर्ण भग्नावस्थेत आहे. दरवाजाच्या बाजूलाच आपल्या निदर्शनास पडतं ते हे धान्य कोठार, ज्याच्यामध्ये सध्या स्थितीला खूप गाळ जमा झालेला आहे. चला, गड एक्सप्लोअर करूयात, पण त्याआधी गडावरच्या महादेवाचं दर्शन घेऊयात. मंडळी, प्रत्येक किल्ल्यावर एक अशी जागा असते जिथे सैनिकांना मानसिक बळ मिळतं, जिथे युद्धाच्या आधी विजयासाठी प्रार्थना केली जाते आणि जिथे मनाला काही क्षणांची शांतता मिळते. विसापूर किल्ल्यावरही अशीच एक जागा आहे, आणि ती जागा म्हणजे या गडावरचं प्राचीन महादेव मंदिर. आणि फायनली आपण गडावरच्या महादेव मंदिराच्या इथं आलोय. आता आपण महादेवाचं दर्शन घेऊयात आणि मग गड एक्सप्लोअर करूयात.
मंदिराचा हा परिसर खरंच खूप रम्य आहे. इथं आलो आणि मन अगदी प्रसन्न झालं. सगळा थकवा दूर झाला. मंदिरासमोरील हा दीपस्तंभ, हे नंदी आणि महादेवाची पिंड मन अगदी प्रसन्न करून टाकतात. इथं काही काळ बसलो आणि मग सुरुवात केली गड एक्सप्लोर करायला. मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला एक हौद पाहायला मिळतो, ज्या हौदात 12ही महिने पाणी उपलब्ध असतं. हौदाच्या बाजूने आपण नजर फिरवली की आपल्या नजरेस पडतो हा विस्तृत पठार. खरं तर हे एक तळ आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप प्रमाणात पाणी जमा होतं आणि एक मोठं तळ तयार होतं. इथे ही खूप जास्त अशी दगडही दिसत आहेत तुम्हाला. इथं काहीतरी बांधकाम असावं, जे बांधकाम आता पूर्णपणे मोडलेलं आहे. हे पूर्ण बांधकामाचं अवशेष इथं तुम्हाला बघायला मिळतील. आपण जरा थ्रिल शूट करूयात. हे देखो, चलो निकलते. थोडं जपून चालायला लागणार आहे, कारण दोन्ही बाजूला टाकी आहे आणि पाणी. पाय घसरला तर मी पडेन. सो आलो. हे देखा, आणि मी निघालो इकडं. येस, हे तटबंदीला लागूनच ह्या टाक्या खांदण्यात आल्यात. खाली जायला पायऱ्या बघा कशा सुंदर गेलेल्या आहेत. इथून तो दगड काढून तो वरती घेतला जायचा आणि तो तसाच तटबंदीला वापरला जायचा. याच बुरुजांवरून पहारेकरी दूरवरच्या हालचालींवर नजर ठेवत असत. शत्रूंची चाहूल लागताच लगेच इशारा दिला जाई आणि संपूर्ण किल्ला काही क्षणात सज्ज होत असे. एवढा मोठा पठारी भाग या किल्ल्यावर उपलब्ध आहे. 350 एकराचा हा किल्ला आहे. काय छान झाड आहे, उंबराचं, औदुंबराचं झाड आहे. काय सुंदर आहे. मला पठार वरतून कसा दिसतो बघायचा आहे, आणि म्हणून मी या टेकडीवरती जायचं ठरवलं आहे. आता हे पठार दाखवतो मला. हा समोर दिसतोय तो लोहगड. आपण पाहत असलेल्या या तोफा विसापूर किल्ल्याच्या अभेद्य संरक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होत्या. या तोफांमधून शत्रूवर दूरवर अचूक मारा केला जात असे. विसापूर किल्ल्याची उंची, विस्तीर्ण तटबंदी आणि अशा शक्तिशाली तोफांमुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. आज या तोफा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत आणि मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देत आहेत. ही अशी भली मोठी तटबंदी आणि त्यासाठी लागणारा दगड या अशा जागोजागी गडावरती खांदलेल्या टाक्यांमधून वापरण्यात आलाय. विसापूर किल्ल्याच्या या बुरुजाला दोन्ही बाजूने दरवाजे ठेवलेत, परंतु ते जाणीवपूर्वक उंचीनं कमी ठेवलेत, कारण शत्रू सहजासहजी आतमध्ये येऊ नये. या बुरुजाची रचना अशी आहे की बुरुजाच्या समोर आणखी एक भिंत आहे, जेणेकरून तोफगोळ्यांचा मारा या भिंतीवर होऊन बुरुजाला कमीत कमी नुकसान व्हावं. याही बुरुजावर आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात आणि या बुरुजावरती गोलाकार अशी रचना आहे की जेणेकरून तोफा त्याच्यावर ठेवून तोफांची दिशा सहजासहजी बदलता यावी. गडावरच्या पठारावर आपणास 2 इमारती दिसतात. गडावरचं इतर बांधकाम बऱ्यापैकी ढासळलेलं आहे, पण या 2 इमारतींचे भग्नावशेष जरा सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. गड लढवत ठेवायचा तर पुरेसा अन्नसाठा आणि दारुगोळ्याचा साठा हवाच, आणि तो साठवण्यासाठी उभारली जायची कोठारं. याही गडावर अशा प्रकारच्या कोठारांचे अवशेष पाहायला मिळतात.
या कोठारांची बांधणी जाड दगडी भिंतींच्या भक्कम स्वरूपाची असायची. अशी कोठारं सुरक्षित ठिकाणी किंवा तोफांचा सहज मारा होणार नाही याचा विशेष विचार करून बांधली जायची. या इमारतींचे भग्नावशेष आजही त्या इतिहासाची साक्ष देतात. ही केवढी तटबंदी बघू शकता तुम्ही, आणि मजबूत तटबंदी एकदम, म्हणजे तटबंदीच्या साईडने माणसं चालतायत. हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि इथूनच तोफा मारून हा जो समोर दिसतोय हा लोहगड हा त्यांनी ताब्यात घेतला. गडावर मारुतीची अनेक कोरीव शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलंच हे शिल्प दगडात अत्यंत सुंदररित्या घडवलेलं असून गडाचा आध्यात्मिक रक्षक म्हणूनही याकडे पाहिलं जातं. किल्ल्यावर असलेला हा चुन्याचा घाणा किल्ल्याच्या प्राचीन बांधकामाचा आणि तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा अवशेष आहे. हा घाणा गडावरील उत्तर बुरुजाजवळ असून पूर्वीच्या काळी किल्ल्याच्या बांधकामासाठी चुना, वाळू आणि इतर साहित्य एकत्र करून दळण्यासाठी किंवा चुना तयार करण्यासाठी या घाण्याचा वापर केला जायचा. या गडावरती बुरुजांचं आणि तटबंदीचं एवढं मोठं काम झालंय, त्यामुळे हे असे घाणे गडाच्या दोन्ही बाजूला मी पाहिलेत. त्या काळचं बांधकामशास्त्र किती उत्कृष्ट दर्जाचं होतं याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर विसापूर गडावरची ही भक्कम तटबंदी पहा. चला गडाबद्दल थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. किल्ले विसापूर उर्फ संबळगड पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगडाच्या शेजारी असलेला एक भव्य गिरिदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1084 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला लोहगडापेक्षा उंच असून दोन्ही किल्ले एकाच डोंगर रांगेवर आहेत. विसापूर किल्ल्याची उभारणी इसवी सन 1713 ते 1720 या काळात पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी केली. लोहगडाच्या संरक्षणासाठी आणि बोरघाटावरील व्यापारी मार्ग आणि कोकण देश मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. विसापूर आणि लोहगड हे एकमेकांचे पूरक किल्ले होते. लोहगड हा मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा खजिना असल्याने विसापूरवरून त्याचे संरक्षण करणे सोपे होते. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, तटबंदी, दरवाजे, मंदिरे आणि इतर वास्तू उभारण्यात आल्या. मात्र इंग्रज मराठा युद्धात 4 मार्च 1818 रोजी इंग्रजांनी विसापूर किल्ल्याचा ताबा मिळवला. किल्ला उंचावर असल्यामुळे त्यांनी तेथून तोफा डागून लोहगडावर देखील मारा केला. त्यामुळे मराठ्यांना लोहगड सोडावा लागला. त्यानंतर इंग्रजांनी विसापूरचे दरवाजे, तटबंदी आणि अनेक वास्तू उद्ध्वस्त केल्या. म्हणूनच आज किल्ल्यावर बहुतेक ठिकाणी आपल्याला फक्त अवशेषच पाहायला मिळतात. किल्ले विसापूर हे केवळ एक ट्रेकिंगचं ठिकाण नसून मराठा साम्राज्याच्या लष्करी दूरदृष्टीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची उंची, विस्तीर्ण पठार, मजबूत तटबंदी आणि लोहगडाशी असलेले राजनैतिक नाते यामुळे महाराष्ट्राच्या दुर्ग इतिहासात त्याला विशेष स्थान आहे. उंच तटबंदी, धुक्यांनी भरलेलं पठार आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला निसर्ग आणि इतिहासाचा एक सुंदर संगम आहे. खरं तर आपले किल्ले हे आपलं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अशा किल्ल्यांची निर्मिती स्वराज्याच्या रक्षणासाठी केली. परंतु आज या किल्ल्यांवरती काय काय घडतंय तुम्ही पाहताय. तर कुठेतरी आपण सगळ्यांनी जागरूक व्हायची गरज आहे आणि स्वतःलाच प्रश्न विचारायची गरज आहे की आपण हा ठेवा, या वास्तू कशा जपायला हव्यात. मंडळी, स्वराज्याच्या या शिलेदाराचा निरोप घेऊन आपण निघालो परतीच्या वाटेला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये आणखी एका गडावर.
तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.